राधानगरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून 560 बांधकाम कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणामध्ये कामगारांना कौशल्यपूर्व प्रशिक्षणाची ओळख करून देत कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। मार्गदर्शक निर्देशक पृथ्वीराज भोपळे आणि जिल्हा प्रतिनिधी शाहबाज पठाण यांनी कामगारांना आधुनिक कौशल्यांचं महत्त्व पटवून दिलं। बांधकाम क्षेत्रात काम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आलाय। या उपक्रमामुळे कामगारांमध्ये कौशल्य विकासासोबतच सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचं जिल्हा प्रतिनिधी शाहबाज पठाण यांनी सांगितलं। या प्रशिक्षणामध्ये आपण बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना त्यांची स्वतःची सेफ्टी म्हणजे सुरक्षा कशी बाळगायची त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण दिलं। मग त्याच्यामध्ये आपण जे त्यांना आपण सेफ्टी किट वाटप केलं, ज्याच्यामध्ये सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी हँड ग्लोव्ह, सेफ्टी मास्क, सेफ्टी जॅकेट, सेफ्टी बेल्ट किंवा सेफ्टी बूट असे जे काही उपकरण आपण त्यांना दिलेले आहेत, तर त्याचा योग्यरित्यानं वापर कसा करायचा हे आपण त्यांना या प्रशिक्षणामधून शिकवलं। त्याचबरोबर कसं आहे की बांधकामाच्या ठिकाणी जे आपण अवजारे किंवा हत्यारे वापरतो त्यांचाही योग्य वापर कसा करावा, बांधकाम योग्य पद्धतीने कसं करावं याचं त्यांना प्रशिक्षण आपण याच्यामध्ये दिलेलं आहे। या कार्यक्रमावेळी सीटू संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप सुतार यांच्यासह भरत सुतार, अजित मुल्लाणी, दशरथ कांबळे, हिंदूराव कदम, धनाजी सुतार, संतोष कांबळे, मधुकर सुतार, राजेंद्र तिबिले, योगेश कांबळे, रामचंद्र नलवडे, डाटा ऑपरेटर पूनम पसारे आणि पूजा कवडे उपस्थित होते।